Welcome student for Maharashtra Municipal Corporation Act. This is Dr. Ambarish R. Patnigire, retired additional commissioner from the same Navi Mumbai Municipal Corporation. My qualification is mentioned there. After retirement, I am working as a director of Egnal School of Law, as well as a director of Vishweshwar Education Trust, that is IIBM, Indira Institute of Business Management. I hope so. My voice is clear, my PPT is clear, and we will start the lecture. Welcome everyone. माझं लेक्चर जे कोणी अटेंड करेल व्यवस्थित त्याला कुठलाही अभ्यासाची गरज लागणार नाही. फक्त आठवण ठेवा मी काय बोलतो तेवढं. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हे महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकेला लागू आहेत. आणि या कायद्याविषयी पहिला आपण थोडं माहिती घेऊन टाकू. हा कायदा पूर्वी नव्हता. महाराष्ट्रात 3 महानगरपालिकेचे अधिनियम होते. एक विशेष म्हणजे नागपूरसाठी नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948. दुसरा होता मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949. आणि तिसरा होता बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. हे 3 कायदे महाराष्ट्रात लागू होते. शासनाने एकदा निर्णय घेतला की हे 3 कायद्याच्या ऐवजी 2 कायदे असावेत. मुंबई महानगरपालिका महापालिकाकरिता 1888चा कायदा तसाच ठेवावा आणि इतर सर्व महापालिकांना एकच महापालिका अधिनियम असावा. त्याकरिता नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 याला रिपील करण्यात आलं. रिपीलचा अर्थ लीगल लँग्वेज मध्ये विड्रॉ. आणि त्याच्यातले काही प्रोव्हिजन्स ज्याची आवश्यकता होती ते मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि नवीन कायदा तयार करण्यात आला आणि त्याचं नाव देण्यात आलं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. आता नीट लक्षात घ्या, ऍक्ट नंबर चेंज झालेला नाही, फक्त कायद्याचं नाव चेंज झालं. आणि हा कायदा 2010 ला आलेला आहे. या कायद्याला नाव हे माझ्यातर्फे देण्यात आलं तेव्हा मी मंत्रालयात नगर विकास विभागात होतो, विशेष कार्य अधिकारी म्हणून. आणि शासनाला मी सुझाव दिला होता हा की आपण 3 कायद्याचे 2 कायदे करू. आता आपण या कायद्याविषयी शिकणार. या कायद्याविषयी शिकण्या अगोदर मी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची थोडी बॅकग्राऊंड देतो. ती बॅकग्राऊंड म्हणजे ही महानगरपालिका 1 जानेवारी 1992 रोजी अस्तित्वात आली. ही महाराष्ट्रात अशी एकमेव महापालिका आहे जी ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेमध्ये हिचं रूपांतर झालं. उर्वरित जितके महापालिका आहेत हे सर्व पहिले ग्रामपंचायत होते, मग त्यांचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं आणि त्यानंतर ते महानगरपालिकेमध्ये त्यांचं रूपांतर झालं. पण नवी मुंबई महानगरपालिका अशी एकमेव महापालिका आहे जी महापालिका थेट ग्रामपंचायतीतून महानगरपालिकेमध्ये जिथे रूपांतर झालेलं आहे. तर महानगरपालिका चालविण्याकरिता किंवा महानगरपालिका ज्या कायद्यानुसार चालते तो कायदा म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. याला एकूण 31 चॅप्टर आहेत आणि 4 अपेंडिक्स आहेत, 4 शेड्यूल आहेत ABCD आणि फॉर्म्स आहेत A to I. हे सर्व मिळून महानगरपालिका अधिनियम बनते. म्हणजे अपेंडिक्स, शेड्यूल, फॉर्म्स हे सर्व या अधिनियमाचा भाग आहे. आता नीट लक्षात असू द्या, मी साऊथ इंडियन आहे. थोडीशी माझी मराठी व्हर्नॅक्युलर मध्ये थोडी डिफिकल्ट आहे, म्हणजे थोडंसं मला बोलायला अडचण होते. मी इंग्लिश मध्ये जास्त बोलतो, परंतु तुम्हाला हा कायदा
मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगेन. सर्वांना कळालं इथपर्यंत? समजा जर प्रश्न आला तर आपल्याला उत्तर देता येईल का? महानगरपालिका कधी अस्तित्वात आली? कोणतरी सांगेल? नवी मुंबई महानगरपालिका कधी अस्तित्वात आली? मला आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. व्हेरी गुड. 1 जानेवारी 1992. आता दुसरा प्रश्न. त्या महापालिकेचं नाव सांगा जी महापालिका ग्रामपंचायतीतून थेट महापालिकेत ज्याचं रूपांतर झालं. आता बघा, कुंदन वाघने लिहिलं नवी मुंबई कॉर्पोरेशन. नाही, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. दॅट इज द राईट आन्सर. फाईन. तर 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आमच्या महापालिकेबद्दल. आता एक जनरल नॉलेज अजून सांगतो. या महापालिकेचा प्रथम महापौर कोण? ते म्हणजे संजीव गणेश नाईक, द यंगेस्ट मेयर म्हणून त्याची नोंद आहे पूर्ण महाराष्ट्रात. पुन्हा सांगतो मी, द फर्स्ट मेयर ऑफ नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज संजीव गणेश नाईक, द यंगेस्ट मेयर रेकॉर्डेड इन महाराष्ट्र. समजा जर तुम्हाला हा प्रश्न आला तर तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे. महापालिकेचा, नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रथम महापौर कोण? टाईप करून सांगा बघू, कोण होता प्रथम महापौर? कोण होता प्रथम महापौर? संजीव गणेश नाईक. पूर्ण नाव व्यवस्थित आठवण ठेवायचं. ही इज द एल्डेस्ट सन ऑफ ऑनरेबल एन्व्हायरमेंटल मिनिस्टर गणेश रामचंद्र नाईक. eldest son of at present environmental minister Ganesh Ramchandra Naik. Now Sanjeev Naik spelling is what Shahid has mentioned and Kundan has mentioned, not SANJIV. Okay, chalo. I hope so. That much general knowledge you got. Now we will go to the next slide. आता जे 31 चॅप्टर आहे त्याचे मी सेक्शन्स दिलेले आहेत. 31 चॅप्टरचे. आता कुणीतरी असं आहे का आपल्या ग्रुपमध्ये ज्याने लॉ केलेला आहे? एनीबडी इज देयर फ्रॉम आवर ग्रुप who has done LLB or who is doing LLB, or everybody is only a graduate? कुणी LLB आहे का? Okay, assuming that nobody is LLB. तर जर तुम्ही LLB नसाल तर मी पुन्हा मागे जातो आणि एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथे वाचा, ऍक्ट नंबर 19 ऑफ 1949 म्हणजे 1949 साली शासनाने जे कुठले अधिनियम मंजूर केले किंवा पारित केले त्या अधिनियमामध्ये या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचा
नंबर आहे 19वा. आता जेव्हा कुठला कायदा आपण उघडतो त्या कायद्यामध्ये प्रिलिमिनरी हा एक चॅप्टर असतो, म्हणजे प्रारंभिक. प्रिलिमिनरी चॅप्टर मध्ये नेहमी 2 सेक्शन असतात. पहिला सेक्शन सांगतो कायद्याचं नाव काय, म्हणजे या कायद्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम असे म्हणतात. याचं ज्युरिडिक्शन बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून इतर सर्व महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात हा लागू आहे. हा झाला सेक्शन 1. सेक्शन 2 मध्ये सर्व डेफिनेशन आहेत, आपण त्याच्याकडे जाणार नाही. सेक्शन 3 दुसऱ्या चॅप्टर मध्ये येतो, ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, जे घटना. सेक्शन 3 to 42, 43 and 44 talks about proceeding of the corporation, standing committee, transport committee and other bodies. याचा अर्थ महानगरपालिकेचा जो कारभार आहे, महानगरपालिका चालते कशी, स्टँडिंग कमिटी चालते कशी, परिवहन समिती चालते कशी, हे चॅप्टर नंबर 3 मध्ये नमूद आहे. 43 आणि 44. म्युनिसिपल अपॉइंटमेंट ऑफ म्युनिसिपल ऑफिसर and servants, their appointment and condition of service is mentioned under section 45 to 60. महापालिका अधिकारी कर्मचारी त्यांचे नेमणूक व सेवा विषयक बाबी हे 45 सेक्शन पासून 60व्या सेक्शन मध्ये नमूद आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जी परीक्षा देणार आहात, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात, या पदाची अपॉइंटमेंट कुठल्या सेक्शन खाली होणार, कोण सांगू शकेल? परत रिपीट करतो क्वेश्चन. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, ओके फाइन, ओके, anybody else would like to try? Naneshwar Sudhakar has given the right answer because I have only explained the chapter, and according to the chapter his answer is right. Section 45 to 60. Okay, please remember this. म्हणजे तुमची जी नेमणूक आहे, तुम्ही म्युनिसिपल ऑफिसर म्हणून अपॉइंट होणार आणि तुमची जी नेमणूक आहे या कायद्याखाली, या चॅप्टर 4 खाली होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या सेवा विषयक बाबी सुद्धा याच्यात नमूद आहे. आता चॅप्टर नंबर 5 एसेन्शियल सर्व्हिसेस, अत्यावश्यक सेवा, ही सेक्शन 61 आणि 62 मध्ये नमूद आहे. कोणतरी सांगू शकेल का एसेन्शियल सर्व्हिसेसचा अर्थ काय आणि कुठली सेवा महापालिका पुरवते ऍज अत्यावश्यक सेवा म्हणून? ओके, आरोग्य, अजून वॉटर सप्लाय, व्हेरी गुड. हॉस्पिटल ऑफ कम अंडर हेल्थ. Municipal corporation jobs are not to make
hospitals. Primary health is the main essential service. I hope so you are able to understand. Water supply. Anybody else? Anything? Essential service. School. Yes. Primary education. Anybody else? Anything? आता तुम्ही मला सांगा किती लोक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहतात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कुंदन, you should mention it. Solid waste management, right? Sanitation. Anybody else? Essential service. Now why essential services? Why this chapter? यामध्ये हा चॅप्टर याच्यासाठी आहे की या एसेन्शियल सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्याने स्ट्राईक वर जाता कामा नये, नाहीतर सिटी सफर होईल. आणि मग या कर्मचाऱ्यांना जर स्ट्राईक वर जायचं असेल तर प्रोव्हिजन्स आहेत. रोड कन्स्ट्रक्शन इन कॉर्पोरेशन एरिया अँड मेंटेनन्स. नो, इट इज नॉट अन एसेन्शियल सर्व्हिस. इट इज अ सर्व्हिस प्रोव्हाइडेड बट नॉट एसेन्शियल. Anybody else? One more service is fire brigade. Chalo. Duties and powers of municipal authorities and officer. Chapter number 6. तर नीट लक्षात घ्या. चॅप्टर नंबर 4 मध्ये अपॉइंटमेंट आणि कंडिशन ऑफ सर्व्हिसेस आहेत. चॅप्टर 6 मध्ये त्यांचे कर्तव्य आणि अधिकार. म्युनिसिपल अथॉरिटीज म्हणजे महानगरपालिकेचे प्राधिकरण आणि त्यांचे अधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या हे चॅप्टर नंबर 4 मध्ये आहेत. 63 to 72D. नंतर कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा जेव्हा महानगरपालिका कुठलीही संविदा करते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करते, तो कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेने कसा करावा याबद्दल सेक्शन 73, 74 आणि 75 आहेत. त्यानंतर महानगरपालिकेची मालमत्ता. चॅप्टर नंबर 8, सेक्शन 76 to 81. महानगरपालिकेची मालमत्ता याला जर भाड्याने द्यायची असेल तर ती कशी द्यावी, ह्याचा उपयोग कसा करावा, ती मालमत्ता विकता येईल का, आणि विकायची असेल त्याची कार्यपद्धती काय असेल, हे सर्व सेक्शन 71, 76 to 81 मध्ये आहे. नंतर जर कुणी महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीवर जर कब्जा केला असेल तर त्या व्यक्तींना त्या जागेतून रिकामी करण्याचे जे अधिकार आहेत ते सेक्शन 81A to 81J मध्ये नमूद आहे. चॅप्टर नंबर 9, म्युनिसिपल फंड अँड अदर फंड्स. म्हणजे महानगरपालिकेकडे कुठले कुठले फंड आहेत, ते कसे जमा करावे, ते 82 पासून 108 मध्ये आहेत. उदाहरणार्थ शासनाकडून आलेली ग्रांट, MMRDA कडून आलेली ग्रांट, महानगरपालिकेने जमा केलेला फंड पाणीपट्टीच्या स्वरूपात, मालमत्ताच्या स्वरूपात, हे सर्व याच्यात नमूद आहे. चॅप्टर नंबर 10, बॉरोईंग पॉवर्स. 109 ते 126. बॉरोईंग पॉवर्स म्हणजे महानगरपालिका कर्ज घेऊ शकते, आणि ते कर्ज कसं घ्यावं हे चॅप्टर नंबर
10 मध्ये नमूद होतं, चॅप्टर नंबर 11 टॅक्सेशन, म्युनिसिपल टॅक्सेशन. आता फक्त 2च टॅक्स महानगरपालिका या टॅक्सेशन खाली वसूल करते, ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स. प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आपण सर्व स्टडी करू, कारण की असिस्टंट कमिशनरला ते सर्व माहिती पाहिजे. 11A 11B हे दोन्ही चॅप्टर डिलीट झाले. ते चॅप्टर उपकर संदर्भात होते आणि स्थानिक स्वराज्य कर हे दोन्ही कर आता महानगरपालिका वसूल करू शकत नाही, कारण की जीएसटी आला म्हणून. आणि या दोन्ही कराच्या ऐवजी जीएसटीचा काहीतरी प्रपोर्शन हे महानगरपालिकेला मिळतो शासनाकडून, तो आपण नंतर बघू. चॅप्टर नंबर 12 ड्रेन्स अँड ड्रेनेज 153 to 188. चॅप्टर नंबर 13 वॉटर सप्लाय 189 to 201. चॅप्टर 14 स्ट्रीट्स रस्ते 202 252. चॅप्टर 15 बिल्डिंग रेग्युलेशन, म्हणजे महानगरपालिका कार्यक्षेत्रात जर तुम्हाला कोणतंही बांधकाम करायचं असेल इमारतीचं, त्याचे कलम 253 ते 269 पर्यंत आहे. 16 इम्प्रुव्हमेंट स्कीम, तुम्हाला कुठलाही क्षेत्र सुधारायचा जर असेल, त्याच्यात नवीन कुठल्या योजना आणायच्या असतील, तर या चॅप्टर खाली ते आणल्या जाऊ शकतात. 270 ते 284. म्युनिसिपल फायर ब्रिगेड सेक्शन 285 to 289. चॅप्टर नंबर 18 सॅनिटरी प्रोव्हिजन्स, घनकचरा व्यवस्थापन 290 ते 326. 19वा चॅप्टर महापालिकेचे बाजार आणि स्लॉटर हाऊस, म्हणजे कत्तलखाने 327 ते 340. परिवहन व्यवस्थापन महापालिकेचं चॅप्टर नंबर 20 341 to 362. चॅप्टर 21 स्टॅटिस्टिक्स व्हायटल स्टॅटिस्टिक्स 363 to 371. चॅप्टर नंबर 22 लायसन्स अँड परमिट सेक्शन 372 386. चॅप्टर नंबर 23 पॉवर ऑफ एंट्री इन्स्पेक्शन अँड इव्हिक्शन, कुठल्याही इमारतीत जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल किंवा कुठली इमारत तुम्हाला इन्स्पेक्ट करायची असेल किंवा कुठल्या तरी इमारतीतल्या लोकांना रिकामी करायचं असेल, तर 387 388 पर्यंत हे पॉवर्स दिलेले आहेत चॅप्टर 23 मध्ये. चॅप्टर 24 कॉम्पन्सेशन मोबदला, एखाद्या व्यक्तीची जमीन तुम्ही रस्त्याकरिता घेतली किंवा एखाद्याची इमारत तुम्ही कुठल्या तरी सार्वजनिक उपयोगासाठी घेतली, तर त्याच्या मोबदला देण्याचे जे अधिकार आहेत ते 389 to 391 मध्ये आहेत. 25वा चॅप्टर पेनल्टी म्हणजे दंड 392 402. 26 चॅप्टर न्यायाधीशा पुढे असलेले प्रोसिडिंग्स अपीलेट कोर्ट 403 to 437. रिकव्हरी ऑफ म्युनिसिपल ड्यूज, म्युनिसिपल टॅक्सची रिकव्हरी कशी करायची,
438 to 447. त्याच्यानंतर कंट्रोल 448 to 452A. कंट्रोल म्हणजे काय? नियंत्रण. महापालिकेवर कुणाचं नियंत्रण असेल, कशा पद्धतीने असेल. चॅप्टर नंबर 29. नियम, विनियम आणि रेग्युलेशन आणि स्टँडिंग ऑर्डर. (453 to 468). Chapter 30 is miscellaneous chapter. आणि रिपील आणि अमेंडमेंट 492 493. हे झाला पूर्ण महानगरपालिकेचा साचा. हा महानगरपालिका अधिनियमाचा ढाचा मी शिकवला. आता याच्यात तुम्हाला काय अडचण आहे का सांगा. Any difficulty to understand till here what we have explained? Any difficulty to understand? Okay. Anybody else? चला, आता ज्ञानेश्वर म्हणतात सर्व क्लिअर आहे. तर आपण एक प्रश्न टाकू सर्वांसमोर. चालेल? एक प्रश्न टाकला तर आन्सर देता येईल का? मी इंडेक्स वरती फक्त प्रश्न विचारणार आहे. विचारू का? ओके, चलो. कुंदन वाघने परमिशन दिली तर सर्वांची परमिशन असा ग्राह्य धरून मी विचारतो. नाही? चला. प्रश्न असा आहे. ओके, प्रश्न असा आहे की हा बघा, इथे एक चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 10. हा चॅप्टर नंबर 10 जर नसेल तर चालेल का, हा प्रश्न आहे. आणि नसेल चालत तर का नाही चालणार? माय सिंपल क्वेश्चन. चॅप्टर नंबर 10. ओके, why it is the part of Maharashtra Municipal Corporation Act? And if it is not there, I understood. If it is not there, why it is included? If it is not there, then what will happen? आता नाही असेल तर काय करणार?
If it is not there, what will happen? No. If this chapter is not there in the act, what is going to happen? Please understand the question again. हा जर चॅप्टर जर ऍक्ट मध्ये नसता तर काय प्रॉब्लेम होणार, किंवा हा चॅप्टर या ऍक्ट मध्ये का आला, हा माझा प्रश्न आहे. येस, ज्ञानेश्वर इज राईट. हा जर चॅप्टर नसेल तर आपल्याला महानगरपालिकेला लोन घेता येणार नाही, फंड्स बॉरो करता येणार नाही. ह्याचा अर्थ असा, महानगरपालिका जे काय करेल किंवा त्याला जे काय करायचंय ते कायद्यात नमूद असलं पाहिजे. यू कांट डू एनिथिंग विच इज नॉट रिटन इन दी ऍक्ट. That is why this act is like a Bible for municipal corporation, and every officer should know it. If you try to function in the corporation as an officer, you should know the detail, why the chapters are included, under which chapter you will go. Chalo, I gave you one question to make you to understand the importance of all the chapters. Okay. बघा, शेड्यूल ए बी सी डिलीट झालेले आहेत, फक्त शेड्यूल डी बाकी आहे. ओके. आता अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2, टेबल ऑफ पेनल्टीज, एनेक्टमेंट अँड अमेंडेड, ट्रान्झिटरी प्रोव्हिजन. ट्रान्झिटरी प्रोव्हिजन म्हणजे काय? जेव्हा एखादी नगरपालिका महानगरपालिका बनते त्यावेळेस जे ट्रान्झिशन होणार त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी हे अपेंडिक्स 4 मध्ये आहेत. शेड्यूल डी, चॅप्टर 1 इलेक्शन रूल्स, चॅप्टर 2 प्रोसिडिंग ऑफ कॉर्पोरेशन स्टँडिंग कमिटी, ट्रान्सपोर्ट कमिटी एक्सेट्रा, chapter 3 method of appointment of certain municipal officers and servant and their duties and powers, chapter 4 essential services, 5 contract. हे वेगवेगळे सर्व चॅप्टर दिलेले आहेत, जे आपण ते चॅप्टर ऑलरेडी रीड केले. नंतर हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. ओके, चला. चॅप्टर 1 ऑलरेडी आपण एक्सप्लेन केला. चॅप्टर 1 चा सेक्शन 1 एक्सप्लेन झालेला आहे. चॅप्टर 3 सॉरी सेक्शन 3 आपण बघणार आहोत. सेक्शन 3 हे नीट लक्षात घ्या. आर्टिकल 243Q, आर्टिकल 243Q हे भारतीय घटनेचा आर्टिकल आहे, ज्याच्या अंडर महानगरपालिका स्थापन करायचे अधिकार हे राज्य शासनाला प्रदान झालेले आहेत. ओके. कळालं का कुठल्या आर्टिकल खाली? म्हणजे हे जे 29 महानगरपालिका आहेत ह्याच्यातले 28 महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून सर्व महानगरपालिका भारतीय घटनेच्या 243Q या आर्टिकल खाली स्थापन झालेले आहेत. म्हणजे राज्य शासनाला अधिकार आहे महानगरपालिका स्थापन करायचं. ओके, एव्हरीबडी गॉट दिस? या सेक्शन मध्ये फक्त हे इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे?
कुठल्या आर्टिकल खाली घटनेच्या राज्य शासन महानगरपालिका स्थापन करू शकेल? लिहा बघू कुठल्या आर्टिकल खाली. येस, 243Q हा प्रश्न येऊ शकतो. ओके, चलो लेट्स गो टू द नेक्स्ट वन. सर्वे सेक्शन मी वाचणार नाही, त्या सेक्शनचा खरंच जो आहे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. आता दुसरा मुद्दा, राज्य शासनाला अधिकार दिले महानगरपालिका स्थापन करायचे, परंतु नीट लक्षात घ्या, याच्यात लिहिलंय लार्जर अर्बन एरिया, म्हणजे नागरी क्षेत्र. रुरलला म्हणतात ग्रामीण आणि अर्बनला म्हणतात शहरी. इथे लिहिलं लार्जर अर्बन एरियासाठी राज्य शासन आर्टिकल 243Q खाली भारताच्या घटने अनुषंगाने महानगरपालिका स्थापन करू शकेल. आता लार्जर अर्बन एरिया म्हणजे किती असावा? क्षेत्रफळ असावा का लोकसंख्या असावी? ओके, आणि जेव्हा महानगरपालिका राज्य शासन स्थापन करेल त्याचं नाव ते कसं देईल? द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ नवी मुंबई, सिटी ऑफ पुणे, सिटी ऑफ पिंपरी चिंचवड, सिटी ऑफ सोलापूर, सिटी ऑफ कोल्हापूर, सिटी ऑफ सांगली मिरज कुपवाड. I hope so everybody understood this. Now, section 3, subsection 2 talks about what should be the population to constitute a municipal corporation in a particular area. The population is 3 lakhs, not less than 3 lakhs. Not less than 3 lakhs. म्हणजे त्या शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा कमी नसावी. ओके, चला सांगा बघू किती असेल लोकसंख्या? किती लोकसंख्या? Yes, Sarika has written the right answer. Not less than 3 lakhs. सारिका जाधव मॅडम ने बरोबर उत्तर लिहिलं, नॉट लेस दॅन 3 lakhs. आता आम्ही शब्द चेंज करतो. नॉट लेस दॅन 3 lakhs ला लिहितो मोर दॅन 3 lakhs. मग सांगा तुम्ही मला किती लोकसंख्या यायला पाहिजे? मोर दॅन 3 lakhs. किती लोकसंख्या आली पाहिजे?